कोल्हापूर जिल्ह्यात शेतीच्या पाण्यासाठी अनिश्चित काळासाठी उपसाबंदी लागू करण्यात आलेली आहे। पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा त्याचबरोबर सगळ्याच प्रमुख नद्यांमध्ये ही उपसाबंदी आहे ती लागू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे इथून पुढे पुढचा आदेश येईपर्यंत या सगळ्या नद्यांमधून शेतीसाठी पाण्याचा उपसा आहे तो शेतकऱ्यांना करता येणार नाही आणि त्याचा मोठा परिणाम येत्या काळामध्ये या सगळ्या पिकांवर देखील होणार आहे। खरं तर पावसाळा लांबलेला आहे, यावर्षी उन्हाची देखील तीव्रता मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामुळे यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच प्रमुख धरणांमधला पाणीसाठा आहे तो कमालीचा घटलेला आहे। दुसऱ्या बाजूला पाऊस देखील लांबलेला आहे आणि अपेक्षित इतका पाऊस पडणार नाही अशा पद्धतीचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता आता जो काही उपलब्ध पाणी साठा आहे तो पिण्याच्या पाण्यासाठी देण्याचं नियोजन जे आहे ते जलसंपदा विभागाने केलेलं आहे आणि त्यामुळे तशा पद्धतीचं पत्रक जलसंपदा विभागाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। आता आजपासून पुढील आदेश येईपर्यंत या नद्यांमधील पाणी हे शेतीसाठी वापरता येणार नाही आणि जर या सूचनेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई शेतकऱ्यांवर करण्यात येईल अशा पद्धतीचा आदेश देखील जलसंपदा विभागाकडून काढण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतोय पाणीदार जिल्हा अशी खरं तर कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे, मात्र या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतीवर आता पाणी संकट उभं राहताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा अशीच अपेक्षा सगळ्या शेतकऱ्यांची त्याचबरोबर नागरिकांची देखील आहे। कारण जर पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्यामध्ये देखील टंचाई येण्याची शक्यता आहे आणि तशा पद्धतीची परिस्थिती येऊ नये यासाठी आतापासूनच शेतीचं पाणी जे आहे ते बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतलेला आहे आणि त्यामुळे आजपासून पुढचा आदेश येईपर्यंत ह्या नद्यांमधलं पाणी आता शेतीसाठी वापरता येणार नाही। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।